नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती आज झालेला पेपर सर्व शिफ्ट क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती विषय समित्या असतात? जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती विषय समित्या असतात? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 9. प्रश्न क्रमांक दुसरा, पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल खालीलपैकी किती वर्षाचा असतो? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 2.5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक तिसरा, ग्रामपंचायतील वर्षातून किती वेळा ग्रामसभा घ्यावा लागतात? ग्रामपंचायतील वर्षातून किती वेळा ग्रामसभा घ्यावा लागतात? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 6. प्रश्न क्रमांक चौथा, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतला मिळतो? गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतला मिळतो? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 30%. प्रश्न क्रमांक 5, ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारास किमान किती वयाची पात्रता आहे? ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारास किमान किती वयाची पात्रता आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 21. प्रश्न क्रमांक 6, पंचायत समितीमध्ये किमान किती सदस्य असतात? पंचायत समितीमध्ये किमान किती सदस्य असतात? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 4 सदस्य. प्रश्न क्रमांक 7, नगरपालिकेमध्ये सदस्यांची संख्या किती असते? नगरपालिकेमध्ये सदस्यांची संख्या खालीलपैकी किती असते? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 17-65. प्रश्न क्रमांक 8, नगरपंचायतचे नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? नगरपंचायतचे नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 9, महानगरपालिका स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या असावी लागते? महानगरपालिका स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या असावी लागते? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 3 लाख. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये प्रभाग समित्यांची स्थापना दिलेली आहे? खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये प्रभाग समित्यांची स्थापना दिलेली आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 243S. प्रश्न क्रमांक 11, महानगर नियोजन समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात येते? महानगर नियोजन समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात येते? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 243 प्रश्न क्रमांक 12, 2011 मध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेची निर्मिती झाली नाही? 2011 मध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेची निर्मिती झाली नाही? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो कोल्हापूर. क्रमांक 13, खालीलपैकी कोणती महानगरपालिका ही ठाणे जिल्ह्यात येत नाही? खालीलपैकी कोणती महानगरपालिका ही ठाणे जिल्ह्यात येत नाही? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो पिंपरी चिंचवड. प्रश्न क्रमांक 14, एखादा संसद सदस्य खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अपात्र ठरू शकते? एखादा संसद सदस्य खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अपात्र ठरू शकते? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 102. प्रश्न क्रमांक 15, पंचायत बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला? पंचायत बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 52. प्रश्न क्रमांक 16, लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देऊ शकतात? लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देऊ शकतात? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो लोकसभा उपाध्यक्ष. प्रश्न क्रमांक 17, घटनेतील कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो? घटनेतील कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 89. प्रश्न क्रमांक 18,
दक्षिण कोकण व उत्तर कोकण असे विभागणी कोणत्या नदीमुळे होते? दक्षिण कोकण व उत्तर कोकण असे विभागणी कोणत्या नदीमुळे होते? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सावित्री नदीमुळे होते. प्रश्न क्रमांक 19. कोकण किनारपट्टीचा सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लागून आहे? कोकण किनारपट्टीचा सर्वाधिक समुद्र किनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लागून आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जायचे असल्यास कोणत्या घाटातून जावे लागते? महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जायचे असल्यास कोणत्या खालीलपैकी घाटातून जावे लागते? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो आंबोली. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रामधून गोव्यामध्ये जायचे असल्यास कोणत्या घाटामधून जावे लागते? महाराष्ट्रामधून गोव्यामध्ये जायचे असल्यास कोणत्या घाटामधून जावे लागते? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो फोडा घाट. प्रश्न क्रमांक 22. अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अस्तंबा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो नंदुरबार. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची खालीलपैकी सरासरी उंची किती आहे? महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची खालीलपैकी सरासरी उंची किती आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 900 मीटर. क्रमांक 24. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागून आहे? महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागून आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 8. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटकला लागू आहे? महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटकला लागून आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 7. प्रश्न क्रमांक 26. 1 मे सन 1981 पूर्वी महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या किती होती? 1 मे सन 1981 पूर्वी महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या किती होती? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 26. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे सर्वप्रथम विभाजन करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे सर्वप्रथम विभाजन करण्यात आले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी. क्रमांक 28. मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांना लागून असलेला जिल्हा कोणता? मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांना लागून असलेला जिल्हा कोणता? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो धुळे. प्रश्न क्रमांक 29. छत्तीसगड व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना लागून असलेला जिल्हा कोणता? छत्तीसगड व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना लागून खालीलपैकी असलेला जिल्हा कोणता? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो गोंदिया. प्रश्न क्रमांक 30. सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता? सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो कोकण.